प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे आणि स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे तेजस पुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, आजचा मुद्दा महत्वाचा आहे. तसं बघितलं तर शरद पवार साहेब जे आहे काका, ह्यांची पार्टी रसातळाला तर पूर्ण गेलेलीच आहे. विधानसभेमध्ये सुद्धा यांना काही हाताश लागलेलं आहे व्यवस्थित. महानगरपालिका गेल्या, पंचायत समिती आणि नगरपालिका ज्या झाल्या, जिल्हा परिषदाच्या झाल्या, तिथे सुद्धा हे दणकवून आपटलेले आहे. बरं, या सगळ्या गडबडीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान सुप्रिया सुळे यांचं एक स्टेटमेंट खूप गाजलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की आय विल लीड द कॅम्पेन, आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत आहेत तिथे मी लीड करणार आहे, तिथे मी प्रचार करणार आहे. पण जेव्हा यांची दारुण अवस्था झाली त्याच्यानंतर याच लोकांनी पुढे येऊन सांगायला सुरुवात केली की पवार साहेब जे आहेत ते अशा चिल्लर निवडणुकांमध्ये लक्ष घालत नाहीत. खरं तर निवडणूक कुठलीही असो ती चिल्लर कधीच असू शकत नाही मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं हे आहे की महानगरपालिकेच्या, नगर परिषदेच्या, जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या खरं तर कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे आपला केडर जो आहे तो मजबूत करणं हे प्रत्येक पक्षासाठी महत्वाचं असतं. पण यामध्येच राऊतांनी आत्ता ठाकरेंना घरचा हाय दिलेला आहे. भोंगा राऊतांचं म्हणणं असं आहे की ठाकरे बंधू हे महाराष्ट्रात फिरलेच नाहीत आणि त्यामुळे त्यांची अशी दारुण अवस्था झाली महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये. अशीच काहीशी ही पवारांच्या पक्षाची सुद्धा झाली. आणि आता तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यांचा विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे, विलिनीकरणाचा जो पोपट आहे तो मेला आहे. हे खात्रीदायक बातमी आहे ही, कारण आता विलिनीकरण शक्यच नाही अशा वळणावर ते सगळं प्रकरण ठेपलेलं आहे. बरं, यामध्ये पटेल आहेत, तटकरे आहेत, भुजबळ आहे, डिसिजन मेकिंग तर आता वहिनींकडे आहे म्हणा, सुनेत्रा पवार यांच्याकडे. पण झालं काय, दादांच्या निधनानंतर सुप्रिया सुळे, रोहित पवार यांची अवस्था कशी झाली होती? बेटा मन में लड्डू फुटा. कारण सुळेंना लगेच वाटलं होतं की आता आपण राजकारणामध्ये एक पाऊल पुढे जाऊया, विलिनीकरण करून घ्यायचं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या की आपल्याच अंडर हे सगळं असणार आहे. रोहित पवारचं सुद्धा वागणं साधारण तसंच होतं. पण रोहित पवार यांना आदित्य ठाकरेंची लागण झाली की काय असं वाटायला लागलेलं आहे. कारण ज्याप्रमाणे आदित्य ठाकरे प्रेझेंटेशन करत सुटले होते मध्यंतरी, तसाच काहीसा कित्ता आता रोहित पवार यांनी गाजवायला सुरुवात केली. नुकतंच त्यांनी एक प्रेझेंटेशन दिलं ज्यामध्ये त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले अजितदादा पवार यांच्या निधनाच्या बाबतीतले. तसे तर अमोल मिटकरी सुद्धा प्रश्न उपस्थित करतच आहेत. त्यांनी तर सरबत्तीच लावलेली आहे. आणि अमोल मिटकरी यांचा नवा संशय असा आहे की सुमित कपूर जे पायलट होते त्या विमानाचे, त्यांना कोणीतरी संमोहित केलं, हा त्यांचा पहिला संशय. आणि ते संमोहित झाल्यामुळे विमान पडले, दुर्घटना घडली. दुसरा त्यांचा संशय यापेक्षा खतरनाक आहे. मिटकरींचं म्हणणं असं आहे की अजितदादा पवार ज्या विमानाने प्रवास करत होते त्या विमानामध्ये कोणी सुसाईड बॉम्बर पाठवला होता का? आता अर्थात
त्या विमानामध्ये 5च जण होते. एक पिंकी माळी, दिलीप जाधव, दादा, शांभवी पाठक आणि सुनीत कपूर. मग सुसाईड बॉम्बर तिथे येण्याचा प्रश्न कुठे उद्भवतोय? मात्र स्टंटबाजी करायची, लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं, यासाठी रोहित पवार आणि अमोल बिटकरी यांची ही केविलवाणी धडपड चालू आहे. पण यांचा हा केविलवाना प्रकार जो आहे तो जनतेच्या आता लक्षात आलेला आहे आणि त्यामुळेच ह्यांची सगळी रया दिलेली आहे. ह्यांना अपेक्षा होती की राष्ट्रवादी दोन्ही जे आहेत त्यांचं विलिनीकरण होईल आणि मग आपल्याला भरपूर यामधून फायदा उचलता येईल. पण विलिनीकरणाचा पोपट मेलेला आहे. खरं तर पवार साहेबांनीच ह्यामध्ये पुढे येऊन बोलायला पाहिजे होतं. मात्र सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार हे सातत्यानं त्याच विषयावर चर्चा करतायत. बरं, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही हे नमूद केलेलं होतं की विलिनीकरणाचा जो मुद्दा काढला जातोय तो फक्त पवार गटाकडून काढला जातोय, म्हणजे शरद पवार यांच्याकडून. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांच्यापैकी एकही नेता किंवा कार्यकर्ता या विलिनीकरणावर भाष्यच करायला तयार नाहीये. आणि आता तर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगून टाकलेलं आहे की दादांची तर तशी इच्छाच नव्हती विलिनीकरण करण्याची. मग हे कुठल्या भरोशावर सांगतात? दुसरीकडे दादांच्या निधनाच्याच दिवशी पवार साहेबांनी स्वतः येऊन मीडिया समोर माहिती दिली की हा निव्वळ अपघात आहे, घातपात नाही, याचं राजकारण करू नका. आणि 2च दिवसांपूर्वीची त्यांची बातमी आहे ती म्हणजे की त्या दुर्घटनेची व अजितदादा पवार यांच्यासोबत तेव्हा नेमकं काय घडलं याची जोपर्यंत सविस्तर माहिती मी घेत नाही, सखोल माहिती घेत नाही, तोवर मी या विषयावर बोलणार नाही. मग आजी का बोलले होते? पवार साहेबांचं हे जे राजकारण असतं म्हणजे सतत बाजू बदलत राहायची, पलट्या मारत राहायच्या, घुमजाव करत राहायचं सतत आणि काहीतरी संभ्रमावस्था निर्माण करून ठेवायची. म्हणजे राजकारणामध्ये लाईमलाईट आपल्यावर जास्तीत जास्त कसा राहील याचा प्रयत्न पवार साहेब पहिल्यापासूनच करत आलेले आहेत. तीच सवय सुप्रिया सुळेंची सुद्धा आहे आणि आता तीच लागण रोहित पवार यांना सुद्धा झालेली आहे. पण रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे स्वप्न भंगलेले आहे की विलिनीकरण होणार नाहीये आणि त्याची आता सुतराम शक्यता ही नाही. सुनेत्रा वहिनींनी कारभार हातात घेतलेला आहे. त्यांच्याकडे उत्पादन आणि शुल्क मंत्रालय आहे, शिवाय क्रीडा मंत्रालय पण आहे त्यांच्याकडे. मात्र अर्थ खातं हे अजूनही कोणालाही देण्यात आलेलं नाहीये. बजेट देवेंद्र फडणवीसच सादर करणार आहेत आणि त्यांनी तर सांगून ठेवलेलंच आहे की दादांनी 80-90% काम केलेलं होतं बजेटचं. आता राहिलेलं 20% जे आहे ते फक्त आम्ही करणार आहोत. या बजेटवर सुद्धा ही सुप्रिया सुळे म्हणा किंवा रोहित पवार हे सुद्धा सडकून टीका करणार आहेत. जशी यांना सवयच लागलेली आहे. कुठलीही गोष्ट घडली की त्याच्यावर आपण आपलं मत प्रदर्शित करायचं, म्हणजे आपण किती हुशार आहोत, आपल्यालाच सगळं कसं कळतं हे दाखवून द्यायचा यांचा प्रयत्न असतो. व एवढं जर यांना कळतं तर मग पक्षाची अशी अवस्था काय? रोहित पवार यांचंच उदाहरण घ्या ना. रोहित पवार हे पोस्टल मतदानावर निवडून आलेले आणि ते सुद्धा 1111 मतांनी कर्जत जामखेड मधून. पुढच्या वेळेस येतील का नाही निवडून याची पण शाश्वती नाहीये. कदाचित असाच बुमरॅंग सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतो बारामतीमध्ये. आतापर्यंत ह्यांनी जे जे राजकीय डाव टाकण्याचे प्रयत्न केले ते सगळे उधळले गेलेले आहेत. त्यामुळे हताश निराश झालेले हे आता सुप्रिया सुळे, रोहित पवार हे जे नेते आहेत यांना आता पुढची वाट बिकट झालेली आहे. कदाचित सगळा अंधारच दिसत असाय. त्यामुळे ही आता शेवटची निकालाची लढाई म्हणून हा फळ आला. खरं तर ही लढाई नाहीच आहे. यांच्या विलिनीकरणाचा पोपट दादांनीच आधी मारून टाकला होता. त्याच्यामुळे आता उगीच त्यावर चर्चा घडवून आणायची आणि
संभ्रमावस्था निर्माण करायची, हे 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 यांचे पहिल्यापासूनचे प्रकार आहे. पण आता जनता तितकी दूधखोळी राहिलेली नाहीये. लोकांना सुद्धा आता राजकारण चांगलं समजायला लागलेलं आहे आणि त्यामुळे यांचं बिंग फुटलेलं आहे. हे उघडे झालेले आहेत जनतेसमोर. हे किती कारस्थानं करू शकतात, कसं ढोंग करू शकतात, कशी नाटकं करू शकतात, हे आता अनेकांना कळून चुकलेलं आहे आणि लोकांना आता या गोष्टीचा परिचय झालेला आहे. त्याच्यामुळे यांची विश्वासार्हता जी आहे ती प्रचंड कमी झालेली आहे. खरं तर तसं बघायला गेलं तर शरद पवार साहेब हेच विश्वासार्हता गमावण्यामध्ये अग्रेसर आहे. कारण पवारांच्या बाबतीत नेहमीच असं म्हटलं जातं की पवार हे बिनभरोशाचे आहे. आणि आता पुढची खेळी काय करायची याबद्दल ह्या तिघांमध्ये चर्चा सुरू आहे असं ऐकिवात आहे. पण हे जे स्वप्नांचे इमले यांनी बांधलेले होते विलिनीकरणाच्या नावाखाली, ते उधळले गेलेले आणि टांगा कोलटी घोडे फारा अशी जी अवस्था झालेली आहे ती खरंच बघवत नाही तसं पाहिलं तर. कारण पवारांचं राजकारण जवळपास 50-55 वर्षांचं राजकारण आहे. मात्र या वळणावर साधी महानगरपालिका सुद्धा जिंकता येत नाही. 29 पैकी 23 महानगरपालिकांमध्ये यांना होपळे भेटलेले आहेत. आणि हे कुठल्या तोंडानं सांगतात की आम्ही लीड करतोय, आम्ही प्रचार करू, आम्ही प्रसार करू, पक्ष वाढवू. आहे तो पक्षच मातीत घातला यांनी. आता आणखी काय करणार दिवस आणि. तेव्हा मित्रांनो, विलिनीकरणाच्या या ज्या चर्चा ही लोक घडवून आणतायत ह्या सगळ्या फेक आहे, फोल आहेत. असं काहीही होणार नाहीये. त्याचं कारण असं आहे की इतक्या भेटी यांनी घेतल्या. पवारांनी वहिनींची भेट घेतली, सुप्रिया सुळे तर चक्क घरी जाऊन आल्या, दादांच्या आईंना भेटून आल्या, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत काकांनी बैठक घेतली आणि मग कसं कसं काम करायचं बाबा पुढे यावर चर्चा झाली त्यांची. मग त्यांनी मार्गदर्शन केलं. मग त्याच गोष्टीला धरून रोहित पवार पुढे आले आणि सांगायला लागले की आजोबांचं फार बारीक लक्ष असतं सगळ्यांवर आणि ते फॅमिली हेड आहेत, प्रत्येक सुखात दुःखात त्यांचं मार्गदर्शन आवश्यकच असतं. आता आजोबांचा चेला म्हणल्यानंतर गुणगान तर करणारच ना. पण हे गुणगान गात असताना देखील रोहित पवार चकार शब्दही विलिनीकरणावर बोलले ना. कारण त्यांना सुद्धा याची जाणीव झालेली असावी की आता या चर्चा करून काहीही उपयोग होणार ना. मित्रांनो, या सगळ्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे ते जाणून घ्यायला आम्ही निश्चितच उत्सुक आहोत. जाता जाता एक छोटीशी विनंती करतो. येत्या शिवजयंतीला आपण अन्नदानाचा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सोबतच गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल जे आहे छत्रपती संभाजीनगर येथील, तिथले जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण भोजनाची सोय केलेली आहे. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यात आपणही सहभाग नोंदवावा अशी विनंती आहे. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चितच द्या. कारण आपला एक रुपया त्या गरजूंच्या कामाला येणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.